नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी वंश या संदर्भानं या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पृथ्वीवर जी जीवसृष्टी अस्तित्वात आहे त्यामध्ये मानव पूर्ण विकसित प्राणी म्हणून ओळखला जातो. या मानवाची उत्क्रांती आणि विकास मानव सदृश अशा प्राण्यापासून झालेला आहे. असे असूनही पृथ्वीवरील सर्व मानवी समूह एकसारखे नाहीत किंवा त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. अर्थात ही भिन्नता बौद्धिक नसून ती त्वचेचा रंग, चेहरा, केसाचा प्रकार, डोळ्याचा आकार, नाकाची ठेवण इत्यादी शारीरिक लक्षणाच्या बाबतीत आहे. या भिन्न शारीरिक लक्षणामुळेच पृथ्वीवरील मानवी समूह एकमेकापासून किंवा एकमेकांना इतरापासून वेगळे समजू लागले. शारीरिक लक्षणाच्या बाबतीतील भिन्नतेतून वंश ही संकल्पना अस्तित्वात आली. म्हणून वंश ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याची निर्मिती कशी झाली याचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करणे उचित ठरते. यामुळेच मानवी भूगोलामध्ये मानव वंशाचा अभ्यास केला जातो. आता वंश म्हणजे काय हे अगोदर पाहणं आवश्यक आहे. वंश कशाला म्हणायचं? सामान्यपणे समान शारीरिक लक्षणे असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे वंश होय. एक सामान्यपणे असं त्या ठिकाणी वंशाला आपण म्हणतो किंवा वंश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच एकाच वंशाच्या लोकांची शारीरिक लक्षणे सारखी असतात. हे शारीरिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्या ठिकाणी संक्रमित होतात. शारीरिक लक्षणे ही जन्मजात असतात आणि त्या आधारे मानवजातीचे विभाजन केले जाते. पण बरेच जण वंश या संज्ञेचा चुकीचा अर्थ लावतात. बरेच विचारवंत, लेखक, राजनीतिज्ञ यांनी वंश या संज्ञेचा वापर संस्कृती, धर्म, भाषा, राष्ट्र इत्यादीसाठी केलेला आहे. उदाहरणार्थ, काही लेखक इंग्रजांना एक विशिष्ट वंश समजतात. मॅक्स मुलर यांनी आर्य भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना आर्यवंशी असा शब्दप्रयोग केला. आर्य भाषा बोलणारे लोक जिथे जिथे आहेत ते सर्व आर्यवंशाचे असे मॅक्स मुलरचे मत आहे. पण हे पूर्णतः चुकीचे आहे. काही जण एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा एकच वंश असे मानतात. पण वास्तविक पाहता भाषा आणि वंश यांचा कसलाच संबंध नाही. अनेक वंशाचे लोक एकच भाषा बोलू शकतात किंवा एकाच वंशातील लोक वेगवेगळ्या भाषा बोलू शकतात. उदाहरणार्थ, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादी भाषा अनेक लोक किंवा अनेक वंशाच्या लोकांकडून बोलल्या जातात. निग्राईड वंशातील वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. सर्वच मंगोलाईड वंशाच्या लोकांची एकच भाषा नाही. जगातील कोणतीही भाषा शिकल्याने किंवा संस्कारामुळे त्या ठिकाणी येऊ शकते. पण वंश जन्मजात असतो. शिकल्याने किंवा संस्कारामुळे वंश प्राप्त होत नसतो.
हे आपणाला अगोदर समजून घेतलं पाहिजे. काही जण चुकीने धर्मासाठी वंश संज्ञा वापरतात. उदाहरणार्थ हिंदू वंश, ख्रिश्चन वंश इत्यादी. पण धर्म आणि वंश या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. एखाद्या धर्माच्या गटाला वंश म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणताही धर्म मानल्याने किंवा स्वीकारल्याने माणसाला वंश किंवा त्या मानवाचा वंश बदलत नसतो. उदाहरणार्थ निग्रो लोक ख्रिश्चन झाले तरी त्यांचा वंश निग्रोच राहतो. अनेक वंशाच्या लोकांचा एक धर्म असू शकतो किंवा एकाच वंशातील लोकांचे वेगवेगळे धर्म असू शकतात. उदाहरणार्थ निग्रो वंशाचे बरेच लोक ख्रिश्चन आहेत तर बरेच लोक मुस्लिम धर्माचे आहेत. काही जण एकाच राष्ट्रात राहणाऱ्या लोकांचा एकच वंश मानतात. उदाहरणार्थ भारतातील भारतीय वंश, चीनमधील चीनी वंश, जर्मनीतील जर्मन वंश, फ्रान्समधील फ्रेंच वंश इत्यादी. एकाच राष्ट्रात अनेक वंशाचे लोक राहतात म्हणून त्या सर्वाचा एकच वंश होऊ शकत नाही. संयुक्त संस्थाने, कॅनडा, स्वित्झर्लंड इत्यादी देशात अनेक वंशाचे लोक राहतात. तरी पण त्यांच्यात राष्ट्र व राष्ट्रभावना जिवंत आहे. भारतामध्ये देखील अनेक वंशाचे लोक असूनही राष्ट्रीय भावना जोपासली जाते. म्हणून राष्ट्राच्या संदर्भाने केले जाणारे फ्रेंच वंश, जपानी वंश, चीनी वंश, जर्मन वंश इत्यादी शब्दप्रयोग करणे देखील प्रामुख्याने चुकीचे आहेत. भारतीय, चीनी, जर्मन, फ्रेंच, जपानी हे शब्द वंशाचे नसून त्या राष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाचे आहेत. धर्म, भाषा, राष्ट्र, जात इत्यादी बाबी लोकांच्या संस्कृतीचे निदर्शक असतात. त्यांचे स्वरूप समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय असते. मात्र वंश ही समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय संकल्पना नसून ती एक जीवशास्त्रीय संकल्पना आहे. अनेक विद्वानाचे असे मत आहे की वंशाला सामाजिक स्वरूप देणे चुकीचे आहे. या संदर्भानं आपणाला या ठिकाणी काही व्याख्या वंशाच्या संदर्भामधल्या पाहणं क्रमप्राप्त ठरतं. वंशाच्या व्याख्या काही तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्या तज्ज्ञाच्या व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, वंशाच्या व्याख्या पाहत असताना जीवशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल इत्यादी शास्त्रामध्ये वंश ही संकल्पना वापरण्यात येते. अनेक विद्वानांनी वंश म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी वंशाच्या व्याख्या केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये A.L. क्रोबर नावाचा तज्ज्ञ आहे. यांनी वंशाची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. क्रोबर या मानववंशशास्त्रज्ञाने आपल्या ग्रंथामध्ये वंशाची व्याख्या केलेली आहे. क्रोबरच्या मते वंश ही वास्तविक स्वरूपात एक जीवशास्त्रीय संकल्पना असून वंश संक्रमण, प्रजातीय गुण यांच्याद्वारे एकत्रित झालेल्या मानवी समूहास वंश म्हणतात. त्यांनी केलेली व्याख्या पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगेन. वंश ही वास्तविक स्वरूपात एक जीवशास्त्रीय संकल्पना असून वंश संक्रमण, प्रजातीय गुण यांच्याद्वारे एकत्रित झालेल्या मानवी समूहास वंश म्हणतात. वंश ही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना नाही. या ठिकाणी क्रोबरने वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे असे स्पष्ट केलेले आहे.
म्हणजेच वंशाची व्याख्या त्या ठिकाणी क्रोबरने A.L. क्रोबर यांनी केलेली आपण पाहिली. दुसरा तज्ज्ञ आहे होबेल. होबेल नावाचे तंत्रज्ञ म्हणजे तज्ज्ञांनी त्या ठिकाणी वंशाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. वंश म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या अंतःप्रजोत्पादित व्यक्तीचा असा गट की ज्यांच्यामध्ये विशेष अशी समान शारीरिक वैशिष्ट्ये असतात व ती वैशिष्ट्ये अनुवंशाने पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात, अशी व्याख्या त्या ठिकाणी होबेल यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढचा तज्ज्ञ आहे फ्रान्स बोआस. फ्रान्स बोआस यांनी केलेली व्याख्या पहा. समान शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यांनी युक्त असा मानव गट म्हणजे वंश होय. अतिशय छोटी व्याख्या आहे. समान शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यांनी युक्त असा मानव गट म्हणजे वंश होय, अशी व्याख्या फ्रान्स बोआस यांनी केलेली आहे. बोआस यांनी या वंश या संकल्पनेत मानसिक वैशिष्ट्ये व मानसिक वर्तन यांचाही समावेश या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे शारीरिक समानतेबरोबर मानसिक वैशिष्ट्याचा सुद्धा समावेश त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. चौथी व्याख्या आहे मार्शल जोन्स. मार्शल जोन्स यांच्या मते काही निश्चित स्वरूपाचे मोजता येण्यासारखे एकाच तऱ्हेचे आनुवंशिक शारीरिक गुणधर्म असलेल्या मानव गटास वंश असे म्हणतात. मार्शल जोश यांच्या मते काही निश्चित स्वरूपाचे मोजता येण्यासारखे एकाच तऱ्हेचे आनुवंशिक शारीरिक गुणधर्म असलेल्या मानव गटास वंश असे म्हणतात. मार्शल जोन्स यांची वंशाची व्याख्या अधिक स्पष्ट आहे, कारण त्यांच्या व्याख्येमध्ये निश्चित स्वरूपाच्या आणि मापन करता येण्याजोग्या शारीरिक वैशिष्ट्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. शारीरिक लक्षणे किंवा वैशिष्ट्ये आनुवंशिक असल्याने त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित त्या ठिकाणी ते होतात, असे जोन्स यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. पाचवी व्याख्या आहे हॅडन. हॅडन यांनी व्याख्या अशी केलेली आहे की वंश ही एक जैविक जात नसून त्यामध्ये एका वंशाच्या समूहातील शारीरिक लक्षणे दुसऱ्या वंशाच्या समूहातील शारीरिक लक्षणापासून भिन्न असतात. ही शारीरिक लक्षणे पुढच्या पिढीमध्ये जशीच्या तशी संक्रमित होतात, अशी व्याख्या हॅडेन यांनी केलेली आहे. 6 नंबरची व्याख्या युनेस्को या संघटनेची आहे. बघा, युनेस्को या संघटनेने वंशाची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. इसवी सन 1951 पॅरिस येथे मानववंशशास्त्रज्ञ व जननशास्त्रज्ञ यांची वंशाच्या संदर्भामध्ये परिषद भरली होती. या परिषदेमध्ये वंशाची व्याख्या पुढील प्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आली आहे. जे मानवगट परस्पराहून पूर्ण विकसित व प्रामुख्याने संक्रमणशील अशा शारीरिक वैशिष्ट्याच्या बाबतीमध्ये भिन्न असतात, अशा मानवगटांना वंश ही संज्ञा वापरावी, असं युनेस्कोचं त्या ठिकाणी मत आहे. डॉक्टर मुजुमदार यांनी देखील वंशाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. जर एखादा मानवगट समान अशा शारीरिक वैशिष्ट्यामुळे अर्थात गुणवैशिष्ट्य विशेषामुळे
दुसऱ्या मानव गटापेक्षा भिन्न ठरवता येत असेल तर अशा जीवशास्त्रीय गटातील सदस्य दूरवर पसरलेले असले तरी त्यांचा समावेश एकाच वंशामध्ये होतो, असं डॉक्टर मुजुमदार यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. डॉक्टर सुभाष सारंग या तज्ज्ञांनी सुद्धा मानवी वंशाची त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. मानवी भूविज्ञान या पुस्तकामध्ये त्यांनी वंशाची व्याख्या केलेली आहे. निश्चित अशा शारीरिक गुणवैशिष्ट्याचा संयोग असलेल्या व या गुणवैशिष्ट्याचे मातापित्याकडून अपत्यामध्ये वंशदायाने हस्तांतर होणाऱ्या व्यक्तीचा समूह म्हणजे वंश, अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे डॉक्टर सुभाषचंद्र सारंग यांनी. आता आपण आत्तापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत त्या व्याख्यावरून आपल्याला काही मुद्दे त्या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगता येतील. ते मुद्दे प्रामुख्याने असे आहेत. वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना असून समान शारीरिक वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांचा वंश बनतो. आपण हे व्याख्यावरून या ठिकाणी सांगता येईल की वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना असून समान शारीरिक वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांचा वंश बनतो. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल, वांशिक गुण निश्चित, अपरिवर्तनशील व आनुवंशिकतेने संक्रमित होतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, ज्या गुणधर्मावरून वंश ठरवले जातात ते गुणधर्म प्रामुख्याने शारीरिक असतात. चौथा मुद्दा असा आहे, शारीरिक लक्षणे किंवा वैशिष्ट्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. तसेच पाचवा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, मानवाच्या मोठ्या समूहात आढळून येणाऱ्या समान शारीरिक साधर्म्यावरून वंश निश्चित होतो. त्याच्यामध्ये सहावा मुद्दा आपल्याला असा मांडता येईल, एका मानव समूहात आढळणारे शारीरिक लक्षणे दुसऱ्या मानव समूहात जशीच्या तशी आढळत नाहीत. त्यानंतर आपल्याला शेवटचा मुद्दा किंवा सातवा मुद्दा असा मांडता येईल, समान शारीरिक लक्षणामुळे एक मानव समूह दुसऱ्या मानव समूहापेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. अशा पद्धतीनं आपण व्याख्येच्या माध्यमातून या 5-7 मुद्द्याचा त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मांडू शकतो. हे मुद्दे या विवेचनावरून आपण असेही म्हणू शकतो की निश्चित असे शारीरिक लक्षणे असणाऱ्या आणि आनुवंशिकतेने शारीरिक लक्षणाचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाऱ्या मानवी समूहास वंश असे म्हणतात. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मानवी वंश त्याचबरोबर वंश म्हणजे काय, त्या वंशाच्या संदर्भाने केलेल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण या ठिकाणी आज पाहिलेल्या आहेत. आज या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचा भाग नंतरच्या तासिकेला आपणाला घेता येईल. धन्यवाद.